आजपर्यंत रस्त्यावरील खड्डे हे अनेकांसाठी जीव घेणे ठरले आहेत. पण कोल्हापुरात एका वृद्ध व्यक्तीला खड्ड्यामुळे जीवदान मिळाल्याची घटना समोर आली आहे. कसबा बावडा येथील राहणारे पांडुरंग तात्या उल्पे यांना चक्कर आली. त्यानंतर त्यांना दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं. दवाखान्यात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्यानंतर त्यांना घरी घेऊन जावा असा सल्ला दिला. घरच्यांनी अंत्यविधीसाठी तयारी केली. पाहुणे जमू लागले. पण दवाखान्यातून घरी आणत असताना कसबा बावड्यातील स्पीड ब्रेकरवरील खड्डा हा त्यांना जीवदान देणारा ठरला. त्यानंतर त्यांची थोडीफार हालचाल झाली. या हालचालीनं नातवानं त्यांना पुन्हा एकदा दवाखान्यात नेलं. त्यानंतर आता पांडुरंग उल्पे हे 15 दिवसांच्या उपचारानंतर घरच्यांबरोबर जेवण करत आहेत. यावर त्या आजोबांचा नातू काय म्हणाला पहा. 16 डिसेंबर रोजी आजांना थोडंसं अस्वस्थ वाटत होतं. ते बसले होते घरात. त्यांना चक्कर वगैरे आल्यासारखं जाणवलं, घाम वगैरे फुटलेला. त्यांना लगेच शेजारी सगळ्यांनी गाडीतून घालून हॉस्पिटलला नेलं. बावड्यातील एका हॉस्पिटलला नेलं. तिथे सांगितलं पुढील हॉस्पिटलला न्या, थोडंसं हे वाटत आहे, क्रिटिकल कंडिशन वाटत आहे. तिथून पुढे गेल्यानंतर लगेच आम्ही कोल्हापुरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे उपचार वगैरे सर्व चालू होते. त्यांचे उपचार चालू असताना तब्येत थोडी खालवत निघाली. त्यांची कंडिशन क्रिटिकल होत चाललेली. डॉक्टरांचे उपचार चालूच होते. त्यावेळेला नंतर डॉक्टरांनी सांगितले की त्यांची प्राणज्योत मालवत चालली आहे. त्यांच्या मुलगीला वगैरे बोलवून घेतलं. त्यानंतर त्यांना पण सांगितलं. मग घरी वगैरे सगळं अंत्यविधीची तयारी चालू केली. निरोप वगैरे मिळाला शेजारी पाजारीने. अंत्यविधीची पूर्ण तयारी वगैरे झाली. त्यावेळेला आम्ही ॲम्ब्युलन्समधून घेऊन येताना कसबा बावड्यात चौगली गल्लीच्या आसपास स्पीड ब्रेकरवरून गाडी गेल्यानंतर त्यांचा थोडासा हात हल्ल्यागत झाला. हात हल्ल्यामुळे आम्ही एकमेकाला कल्पना दिली. गाडी लगेच बाजूला घेऊन बघितलं तर त्यांची जरासा आम्हाला तब्येत दाखवा लागल्यानंतर आम्ही लगेच एका खाजगी हॉस्पिटलला गेलो. ECG वगैरे काढला. त्यानंतर थोडं दाखवल्यानंतर डॉक्टर म्हणले पुढील उपचारासाठी परत एकदा दवाखान्यात जावा. आम्ही DY पाटील हॉस्पिटलला वगैरे गेलो. तिथे कंडिशन क्रिटिकलच होती. पण डॉक्टरांना आम्ही सांगितलं तुम्ही तुमच्यापर्यंत प्रयत्न करा, काय असेल ते आमच्या नशिबाची साथ. नंतर आजोबांचं थोडं औषधांना उपचारांना रिस्पॉन्स मिळायला लागला. त्यांचा हात वगैरे हालचाल पुन्हा चालू झाल्यानंतर डोळे वगैरे उघडले. आम्ही जरा आनंदात भारावून गेलो. त्यांना उपचार प्रॉपर चालू केले डॉक्टरांनी. त्यांना साथ मिळत गेली आणि DY पाटील हॉस्पिटल वगैरे परत त्यांच्या अँजिओप्लास्टीच्या उपचारासाठी निरामय हॉस्पिटल वगैरे आम्ही सर्व शर्तीचे प्रयत्न केले आणि आमच्या आजोबा सुखरूप घरी आले. धन्यवाद डॉक्टर DY पाटील हॉस्पिटल, निरामय हॉस्पिटलचे डॉक्टर शेखर बेसे आणि त्यांच्या स्टाफने वगैरे आम्हाला अत्यंत चांगली हे कॉपरेट केलं. आम्हाला चांगलं रिस्पॉन्स दिला. त्यामुळे त्यांना सर्वांना धन्यवाद.